फायनान्शियल प्लॅनिंग याचं एक ओव्हरव्ह्यू आपण पाहणार आहे. डिटेलमध्ये या गोष्टी पाहणार नाहीत. ज्या गोष्टी आपल्याला विचारल्या जाऊ शकतात त्या गोष्टींविषयी थोडीशी माहिती घेऊया. तर पहा, फायनान्शियल प्लॅनिंग हा जो चॅप्टर आहे तो पूर्णपणे GST वरती डिपेंड आहे असं म्हटलं तरी चालेल. आता GST सर्वांना माहिती आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स असतं. आता या चॅप्टरमध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच महत्त्वाच्या गोष्टी आपण काय करूया, स्टडी करूया. तर पहा, GST जो आहे तो 1 जुलै, लक्षात घ्या, GST 1 जुलै 2017 या डेटला काय करण्यात आला, लागू करण्यात आला. म्हणजे GST आपण पहा, GST म्हणजे काय असतं, एक टॅक्स असतो. आता सुरुवातीला वेगवेगळे टॅक्स होते, ते सगळे टॅक्ससाठी फक्त काय एकच टॅक्स करण्यात आला, तो आहे GST. आणि तो आपण म्हणतो लागू करण्यात कधी आला, 1 जुलै 2017. ही एक डेट महत्त्वाची, कारण 1 मार्कला क्वेश्चन विचारला जातो की GSTची सुरुवात कधीपासून झाली. तर तुम्हाला विचारलं जाईल त्यावेळेस तुमचा आन्सर असणार आहे 1 जुलै 2017 पासून GSTची सुरुवात झाली. आता लक्षात घ्या, GST म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स असतो. लॉंग फॉर्म पण लक्षात ठेवा, विचारलं तर सांगता आलं पाहिजे. त्याच्यानंतर पहा, हा जो GST आहे, हा GST एखाद्याला भरायचा असेल तर ज्याला आपण GST देतो त्याच्याकडे GST नंबर असणं गरजेचं आहे. आता तुम्हाला GST नंबरवरती पण काय विचारलेला असतो क्वेश्चन. आता GST नंबर म्हणजे काय, GST इन म्हणतात त्याला, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर. लॉंग फॉर्म काय पहा, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर, त्यालाच आपण GST इन असं म्हणतो. आता लक्षात घ्या, GST इन हा जो नंबर आहे याच्यामध्ये 15 अल्फा न्यूमेरिकल असतात. किती, 15. तुम्हाला विचारलं जातं टोटल अल्फा न्यूमेरिकल किती असतात. इथं पहा, 15 अल्फा न्यूमेरिकल्स असतात. याच्यामध्ये 10 अल्फा न्यूमेरिकल कशामध्ये असतात, पॅन नंबरमध्ये. आता आपण पाहूया डिटेलमध्ये. जो फर्स्ट 2 डिजिट असतात, लक्षात घ्या, फर्स्ट 2 डिजिट हे नंबर असतात. हे 2 डिजिट काय रिप्रेझेंट करतात, स्टेट कोड रिप्रेझेंट करतात. म्हणजे कोणत्या राज्याचा हा GST इन नंबर आहे तो. 27 जो आहे तो महाराष्ट्रासाठी काय करतो, आपला स्टेट कोड आहे 27, महाराष्ट्राचा स्टेट कोड आहे. त्याच्यानंतरचे जे 10 अल्फा न्यूमेरिकल येतात इथपर्यंत, H पर्यंत, हे 10 अल्फा न्यूमेरिकल तो जे फर्म आहे की ज्याचा जो हा GST नंबर आहे त्या फर्मचा 10 डिजिट पॅन नंबर काय करतं, इंडिकेट करतं. त्याच्यानंतर 1 जो आहे, हे 1 रजिस्ट्रेशन इंडिकेट करणारे Z सगळ्यांसाठी युनिफॉर्म असतो. आणि हा जो लास्ट डिजिट असतो हा आपल्याला चेक करण्यासाठी असतो. चेक सम डिजिट म्हणजे काय, कन्फर्म द व्हॅलिडिटी ऑफ GST इन व्हेन एंटर्ड ऑन अ GST पोर्टल. GST पोर्टलवरती जर आपण हा नंबर एंटर केला तर व्हॅलिडिटी समजते. म्हणजे लक्षात ठेवा, GST इन नंबर म्हणजे काय, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर. हा जो नंबर असतो, हा नंबर ज्याला आपल्याला GST द्यायचा आहे त्याच्याकडे असणं गरजेचं असतं, किंवा GST जो देतो त्याच्याकडे असणे सुद्धा गरजेचं असतं. या नंबरमध्ये 15 अल्फा न्यूमेरिकल असतात. किती, 15 अल्फा म्हणजे 15 अल्फा न्यूमेरिकल म्हणजे काय, त्याच्यामध्ये लेटर सुद्धा येतात A to Z पर्यंत आणि नंबर सुद्धा येतात, म्हणून याला अल्फा न्यूमेरिकल्स असं म्हटलेलं आहे. याच्यामध्ये पहिले जे 2 नंबर आहेत, म्हणजे इथं 27 हा जो नंबर दिलेला आहे, हा नंबर काय, स्टेट कोड रिप्रेझेंट करतो. महाराष्ट्राचा स्टेट कोड किती आहे, 27. त्याच्यानंतरचे 10 जे अल्फा न्यूमेरिकल्स आहेत ते काय, 10 डिजिट पॅन नंबर ऑफ फर्म, त्या फर्मचा किंवा डीलरचा जो पॅन नंबर असतो तो इंडिकेट करतात. 1 रिप्रेझेंट काय करतो, रजिस्ट्रेशन, 1 रजिस्ट्रेशन. त्याच्यानंतर Z सगळ्यांसाठी काय असतो, युनिफॉर्म असतो. आणि 5 जो आहे तो आपण ज्यावेळेस हा नंबर GST पोर्टलवरती एंटर करतो त्यावेळेस त्याची व्हॅलिडिटी आपल्याला चेक करण्यासाठी हा नंबर असतो. असे काय आहे तर GST इन नंबर आहे पहा. म्हणजेच तुमच्या लक्षात आलं असेल की GST 1 जुलै 2017 साली चालू करण्यात आले, म्हणजे GST टॅक्स सिस्टीम जी आहे ती चालू करण्यात आली. आता ज्याला GST द्यावा लागतो किंवा ज्याच्याकडे GST आपण सबमिट करतो हे जे आहे ते याच्याकडे GST इन नंबर म्हणजे कोणता, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर असणं गरजेचं आहे. आता या नंबरमध्ये किती अल्फा न्यूमेरिकल असतात, 15 अल्फा न्यूमेरिकल. पहिले जे 2 असतात ते काय इंडिकेट करतात, स्टेट कोड इंडिकेट करतात. इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलेलं असेल. आता लक्षात घ्या, GSTचे 2 टाईप आहेत महत्त्वाचे, कारण हा महत्त्वाचा पार्ट आहे. फर्स्ट प्रॅक्टिस सेटमध्ये तुमचा सगळा जो प्रॅक्टिस सेट आहे याच्यावरतीच डिपेंड आहे पहा. GST आहे, ही GST 2 पार्टमध्ये डिवाइड होते, किंवा GSTचे 2 टाईप येते. एक आहे CGST आणि सेकंड आहे पहा SGST. CGST म्हणजे पहा सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. सेंट्रल गव्हर्नमेंटला जो टॅक्स जातो त्याला CGST असं म्हणतात, आणि स्टेट गव्हर्नमेंटकडे जो टॅक्स असतो त्याला काय म्हणतात, SGST असं म्हणतात. आता सपोज तुम्हाला सांगितलं GSTचा रेट 18% आहे. लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं आहे. GST रेट जर 18% असेल
तर CGST आणि SGST रेट इक्वल असतात. म्हणजे 18चे निम्मे किती झाले? 9% काय असणार आहे? CGST रेट असणार आहे आणि 9% काय असणार आहे? SGST रेट असणार आहे. मग लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगतात, तुम्हाला सांगतील एखादी वस्तू असेल, त्या वस्तूची प्राइस सांगतील, त्या प्राइसवरती तुम्हाला सांगतील 18% GST, तर तुम्हाला CGST अमाऊंट आणि SGST अमाऊंट कॅल्क्युलेट करायला सांगतील. किंवा 1 मार्कला क्वेश्चन येईल, तुम्हाला विचारलं जाईल GST रेट किती आहे? 18% आहे, तर सांगा CGST रेट आणि SGST रेट किती. तर लक्षात घ्यायचं, CGST आणि SGST रेट इक्वल असतात. आणि हे इक्वल म्हणजे किती असतात? जो GST रेट आहे या GST रेटला 2 ने डिवाइड करायचं. आलं लक्षात? जो रेट येईल तो असणार आहे CGST आणि SGST रेट. त्याच्यानंतर पहा, टॅक्स इनव्हॉइसचा एक काय दिलेला आहे तुम्हाला? फॉर्मॅट दिलेला आहे. तुम्हाला टॅक्स इनव्हॉइस बनवायला सांगतात. तर टॅक्स इनव्हॉइस बनवायची कशी? तर सुरुवातीला फक्त लक्षात घ्या, ज्या टॅक्स इनव्हॉइस असतात त्या 2 टाईपचे असतात. एक असते B2B. फर्स्ट जी असते ती कोणती असते? B2B टॅक्स इनव्हॉइस. B2B म्हणजे बिझनेसमॅन टू बिझनेसमॅन. जे दोघं बिझनेसमॅन असतात त्या दोघांमध्ये जी टॅक्स इनव्हॉइस असते त्याला B2B असं म्हणतात. आणि सेकंड जी असते ती असते B2C म्हणजे बिझनेसमॅन टू कन्झ्युमर, अशी ही टॅक्स इनव्हॉइस असते. आता लक्षात घ्या, टॅक्स इनव्हॉइस म्हणजे काय? आपण ज्यावेळेस एखादी गोष्ट परचेस करतो, म्हणजे घेतो, विकत घेतो, त्यावेळेस आपल्याला जी आपण म्हणतो पावती दिली जाते त्यालाच काय म्हणतात? टॅक्स इनव्हॉइस. आता फक्त ही प्रिंटेड असते, याच्यामध्ये सगळ्या GSTचे डिटेल्स असतात. आता व्यवस्थित घ्या लक्षात की टॅक्स इनव्हॉइस बनवायची जर असेल आपल्याला, तर आपल्याला कोणत्या कोणत्या माहिती गरजेच्या आहेत. तर लक्षात घ्या, टॅक्स इनव्हॉइस कोणती आहे ती नेमकी आपण काय करणार आहे? इथं मेन्शन करणार आहे. जर B2B असेल तर B2B मेन्शन करा, B2C असेल तर B2C मेन्शन करा. म्हणजे काय? टॅक्स इनव्हॉइस B2B, टॅक्स इनव्हॉइस B2C. त्याच्यानंतर पहा, महत्त्वाचं म्हणजे आपण ज्या शॉपमधनं काय केलंय, एखादा ॲटम परचेस केलेला आहे, तो किंवा ते शॉप जे आहे त्याचं नाव आणि त्याचे पूर्ण डिटेल पहा. इथं नाव दिलेलं आहे. आता हे काय? स्वीट मार्ट नाव आहे, A to Z स्वीट मार्ट, म्हणजे त्याचं नाव प्लस त्याचा टोटल ॲड्रेस पिनकोड सहित. आलं लक्षात? त्याच्यानंतर त्याचा मोबाईल नंबर आपल्याला एंटर करावा लागतो, ईमेल ॲड्रेस असेल तर ईमेल ॲड्रेस. आता ही सगळी इमॅजिनरी इन्फॉर्मेशन असते, करेक्ट इन्फॉर्मेशन नाही लिहिली तरी चालते. आलं लक्षात? म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन आपल्याला काय लिहायची पहा टॅक्स इनव्हॉइसच्या मध्ये, की सप्लायर जो आहे त्या सप्लायरची टोटल डिटेल लिहायची. त्याच्यानंतर इनव्हॉइस नंबर लिहायचा पहा. इनव्हॉइस नंबर असाच असतो GST/110 असाच एखादा पाठ करा. त्याच्यानंतर GST इन नंबर, तो जो सप्लायर आहे त्याचा GST इन नंबर आपल्याला लिहावा लागतो. एक नंबर तुम्हाला पाठ करावा लागेल, GST इन नंबर. आणि त्याच्यानंतर इनव्हॉइस डेट. आता ही जी इन्फॉर्मेशन आहे, ही इन्फॉर्मेशन याच्यामध्ये लक्षात ठेवा, फर्स्ट नंबरमध्ये तुमचा सप्लायर आला पाहिजे. त्याच्यानंतर जर तुम्ही इथं GST इन नंबर लिहिला, इकडे इनव्हॉइस नंबर लिहिला आणि डेट लिहिला, काही अडचण नाही. पण या 4 इन्फॉर्मेशन फिक्समध्ये तुमचे टॅक्स इनव्हॉइसमध्ये आल्याच पाहिजेत. त्याच्यानंतर पहा, आपल्याला एक चार्ट तयार करावा लागतो. या चार्टमध्ये सुरुवातीला असतो सिरियल नंबर. आता जे आपण ॲटम परचेस केलेले आहेत त्यांच्यासाठी आपण सिरियल नंबर देतो. त्याच्यानंतर असतो HSN कोड. आता हे कोड फिक्स असतात पहा. HSN कोड, हे कोड जे असतात प्रत्येक प्रोडक्टला दिलेले असतात. HSN कोड म्हणजे काय असतं पहा? हार्मोनाइज सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर. म्हणजे आपण काय केलेलं आहे, तर प्रत्येक वस्तूसाठी एक कोड दिलेला आहे. हा कोड एंटर केल्याच्या नंतर आपल्याला या वस्तूची सगळी डिटेल समजते. म्हणजे हा HSN कोड एंटर केल्याच्या नंतर. त्याच्यानंतर नेम ऑफ अ प्रोडक्ट. लक्षात घ्या, आपल्याला कॉलम कोणते करायचे? SR नंबर किंवा सिरियल नंबर, HSN कोड, त्याच्यानंतर नेम ऑफ प्रोडक्ट. आता त्या प्रोडक्टचा रेट किती आहे, बरोबर? आपण क्वांटिटी किती घेतली, त्याच्यानंतर पहा क्वांटिटी आणि रेट या दोघांचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर आपल्याला टोटल अमाऊंट किती झालं. लक्षात, टोटल अमाऊंट किती झालं ते आपण या ठिकाणी लिहू शकतो. हे झालं टोटल अमाऊंट. त्याच्यानंतर पहा CGST आणि SGST. इथे फक्त डायरेक्टली GST असं दिलेलं नसतं, CGST वेगळा, SGST वेगळा, दोन्ही सेमच असतात. तुम्ही पहा कॉलम जर पाहिले दोन्ही सेम, कारण दोघांचे रेट सेम येणार आहेत, रेट सेम आहेत, त्याच्यामुळे काय होणार आहे, अमाऊंट सुद्धा सेम येणार आहे. ते झालं CGST आणि SGSTचा कॉलम. नंतर आपलं जे टॅक्सेबल अमाऊंट आहे, CGST आहे, SGST आहे, या तिघांची टोटल करायची पहा. या तिघांची टोटल केल्याच्या नंतर तुम्हाला येईल लास्ट कॉलम पहा टोटल. असे तुमच्याकडे जेवढे ॲटम आहेत त्या सगळ्यांसाठी तुम्ही काय करणार आहे, असा कॉलम तयार करणार आहे. लास्टमध्ये पहा टोटल रुपीजमध्ये तुम्हाला CGST टोटल किती झालेले आहे, SGST टोटल किती झालेले आहे आणि टोटल अमाऊंट जे आहे ते किती झालेले हे तुम्हाला काय करावं लागतं, लिहावं लागतं. अशा टाईपची टॅक्स इनव्हॉइस तयार करावी लागते. जर तुम्हाला टॅक्स इनव्हॉइस तयार करायला सांगितली तर या पद्धतीने टॅक्स इनव्हॉइस तयार करायची. आता पहा तुम्हाला
GST कोणत्या सर्व्हिसवरती आणि कोणत्या गुड्सवरती किती GST आहे ते GSTचा एक चार्ट दिलेला आहे. या चार्टवरती सुद्धा 1 मार्कला क्वेश्चन विचारला जातो. तर चार्ट काय करा, व्यवस्थित लक्ष देऊन वाचा. तर याच्यामध्ये काय केलं आपण, GST जे आहे ते वेगवेगळ्या रेटेडमध्ये काय केलेलं, डिवाइड केले. 0 रेटेड, लक्षात घ्या 0 रेटेड म्हणजे काय आहे, याच्यावरती 0% काय असतो, GST असतो. आता याच्यामध्ये गुड्स कोणते आले आणि सर्व्हिस कोणत्या आल्या त्या दिलेल्या आहेत पहा. गुड्समध्ये इसेन्शियल कमोडिटी लाईक फूड ग्रेन्स, आपण जे फूड ग्रेन्स यूज करतो, फ्रूट्स असतील, व्हेजिटेबल्स असतील, हे जे आहेत हे काय तर 0% GST असतो त्यांच्यावरती, म्हणून हा 0 रेटेडमध्ये लक्षात ठेवा. सर्व्हिसेस कोणत्या आल्या, चॅरिटेबल ट्रस्ट असतील, बरोबर. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर यासारख्या ज्या सर्व्हिस असतात, या सर्व्हिस कशामध्ये तर 0 रेटेड. व्यवस्थित वाचा हे डिटेलमध्ये, मी फक्त थोडक्यात एक्सप्लेन करून सांगतो. लो रेटेड म्हणजे सगळ्यात कमी GST असतो यांच्यावरती, किती, 5%. आता याच्यामध्ये गुड्स कोणते असतात, कॉमनली यूज आयटम्स लाईक LPG सिलेंडर, टी, कॉफी, हे जे आपण यूज करतो कॉमनली ते जे असतात गुड्स, त्याच्यावरती 5% GST असतो. जर तुम्ही सर्व्हिसेस पाहिल्या तर रेल्वे सर्व्हिस, रेल्वे ट्रान्सपोर्ट सर्व्हिस असेल, बस ट्रान्सपोर्ट सर्व्हिस असेल, टॅक्सी, याच्यावरती काय असणार आहे, लो रेटेड GST असणार आहे. त्याच्यानंतर स्टँडर्ड रेटेड, याच्यामध्ये 12% GST असतो पहा. याच्यामध्ये गुड्स कोणते येतात, कन्झ्युमर गुड्स, फॉर एक्झाम्पल बटर, घी, ड्राय फ्रुट्स वगैरे जे आहेत, जॅम, जेली, याच्यावरती 12% काय असतो, GST असतो. याला स्लॅब 1 सुद्धा म्हणतात. त्याच्यानंतर सर्व्हिस कोणते कोणते आले, पेंटिंग जॉब वर्क आले, गेस्ट हाऊस आले, सर्व्हिस रिलेटेड, कन्स्ट्रक्शन बिझनेस, आलं लक्षात. त्या ज्या सगळ्या सर्व्हिस आहेत त्या स्टँडर्ड रेटेडमध्ये येतात, स्लॅब 1 मध्ये. त्याच्यानंतर येतं स्टँडर्ड रेट स्लॅब 2, याच्यावरती 18% GST असतो. मोस्ट हे जे आहेत गुड्स अँड सर्व्हिसेस याच्यामध्ये इन्क्लूड येतं. फॉर एक्झाम्पल मार्बल, आपण मार्बल जे यूज करतो ते, ग्रॅनाइट्स असतील, परफ्यूम असतील, मेटल, त्याच्यानंतर कम्प्युटर, प्रिंटर, मॉनिटर, इलेक्ट्रॉनिक जे सगळं साहित्य तुम्ही पहा, शक्यतो त्याच्यावरती 18% काय असतो, GST असतो इलेक्ट्रॉनिकवरती. सर्व्हिस कोणत्या आल्या, कुरिअर सर्व्हिस, आउटडोर केटरिंग वगैरे जे सर्व्हिस आहेत याच्यावरती सुद्धा 18% काय असतो, GST असतो. आणि लास्ट पहा, हायली रेटेड, सगळ्यात जास्त GST असतो 28%. आणि हा कोणत्या कोणत्या गुड्सवरती असतो, लक्झरी आयटम्स जे आले, त्याच्यानंतर मोटरसायकल असतील, स्पेअर पार्ट्स असतील, कार्स असतील, लक्झरी कार्स असतील, पान मसाला वगैरे. सर्व्हिस कोणत्या आल्या, 5 स्टार हॉटेल जे असतात त्यांच्याशी रिलेटेड ज्या सर्व्हिस असतात त्यांच्यावरती किती, 28%, म्हणजे हाय रेटेड काय असतो सर्व्हिस टॅक्स, त्यालाच आपण GST म्हणतो. हा GST काय केला जातो, अप्लाय केला जातो. हा चार्ट जो आहे, हा चार्ट व्यवस्थित वाचा, कारण 1 मार्कला किंवा 2 मार्कला तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जाईल की ज्या सर्व्हिस असतात, GSTच्या ज्या सर्व्हिस असतात किंवा ज्या सर्व्हिस किंवा गुड्स असतात, कोणत्या गुड्सवरती आणि कोणत्या सर्व्हिसवरती किती % GST असतो, आलं लक्षात. तर पहा प्रॉब्लेममध्ये काय सांगितलेलं, एक प्रॉब्लेम घेऊ, 1-2 प्रॉब्लेम घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल CGST SGST कशी कॅल्क्युलेट करायचे. तर तुम्हाला सांगितलं पवन मेडिकल जे आहे ते काही मेडिसिन सप्लाय करतात ज्याच्यावरती GST रेट किती आहे, 12%. म्हणजे आपल्याला GST रेट दिलेला आहे पहा, GST रेट किती दिला आहे, 12% एवढा GST रेट दिला आहे. तर तुम्हाला कॅल्क्युलेट काय करायला सांगितलं आहे, CGST आणि SGST कॅल्क्युलेट करायला सांगितले. रेट ऑफ, लक्षात घ्या, रेट कॅल्क्युलेट करायचं आपल्याला, अमाऊंट कॅल्क्युलेट करायचं का नाही. आता आपल्याला माहिती आहे की GST रेट जर 12% दिलेला असेल तर CGST आणि SGST रेट काय असणार आहे, इक्वल असणार आहे 6%, 6%. डायरेक्टली तुम्हाला आन्सर माहिती आहे, पण आन्सर लिहिणार कसं. तर पहा आपण काय लिहू शकतो, वी नो दॅट द रेट ऑफ CGST and SGST आर इक्वल. आपल्याला माहिती आहे की CGST आणि SGST यांचा रेट जो आहे तो इक्वल आहे. देअरफॉर आपण काय करणार आहे, 12% रेट ऑफ GST डिवायडेड इंटू 2 पार्ट. आपण काय करू, हा 2 पार्टमध्ये डिवाइड करू. आता 2 पार्टमध्ये जर डिवाइड केला तर इज इक्वल टू काय येईल पहा, 12% डिवाइड बाय किती, 2, म्हणजे किती येणार आहे, 6%. देअरफॉर आपण लिहू शकतो रेट ऑफ CGST इज इक्वल टू किती आहे, 6% अँड रेट ऑफ SGST इज इक्वल टू 6%. म्हणजे दोन्ही किती झाले, 6%, 6%. हे असणार आहे तुमचं आन्सर. जसा प्रॉब्लेम विचारलाय तसं, जर तुम्हाला अमाऊंट कॅल्क्युलेट करायला सांगितलं अमाऊंट कॅल्क्युलेट करा, जर डायरेक्टली तुम्हाला रेट कॅल्क्युलेट करायला सांगितलं असेल तर रेट कॅल्क्युलेट करा. नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये काय विचारले पहा, रिअल पेंट्स जे आहेत यांनी काय केले तर 2 टीन
चे जे 2 पेनचे जे टीन आहेत ते काय केलेत, सेल केलेत. आता हे सेल करत असताना प्रत्येकाची ईच टीन जे आहे प्रत्येक डब्याची किंमत किती आहे, 2800 रुपीज आहे. पहा त्यांनी काय सांगितलं, रेट ऑफ GST किती सांगितलं आहे, 12% सांगितलं आहे. म्हणजे रेट ऑफ GST 12% असेल तर आपल्याला अमाऊंट कॅल्क्युलेट करायचं CGSTचं आणि SGSTचं. आता हे दोन पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. एक तर काय डायरेक्टली GST कॅल्क्युलेट करून त्याच्यानंतर त्या GSTचं 2 पार्टमध्ये रूपांतर केलं तर तुम्ही CGST SGST कॅल्क्युलेट करू शकता, किंवा सुरुवातीला CGST SGST सेपरेट म्हणजे 6% CGST 6% SGST असं कॅल्क्युलेट करून सुद्धा काय करू शकता, तुम्ही फायनल आन्सर कॅल्क्युलेट करू शकता. तर आपण काय करू, सुरुवातीला पहा आपल्याला काय सांगितलेलं आहे, रेट ऑफ GST सॉरी इथं 28% आहे, रेट ऑफ GST 28% दिलेला आहे. आता हा 28% आहे तो काय करू आपण हाफ करून घेऊ. म्हणजे आपण लिहू रेट ऑफ, किंवा याच्या अगोदर आपलं जे सेंटेन्स आहे ते लिहिलं तरी चालेल, वी नो दॅट रेट ऑफ CGST and SGST इज सेम. हे आपलं फर्स्ट सेंटेन्स असणार आहे. देअरफॉर आपल्याला काय करायचं आहे, 28% काय करू आपण डिवाइड करू इन 2 इक्वल पार्ट. म्हणजे किती येणार आहे, 28 डिवाइड बाय 2 म्हणजे किती आला, 14%. म्हणजे आपल्याकडं रेट ऑफ CGST अँड SGST इज इक्वल टू किती झाला, 14%. आपण रेट कॅल्क्युलेट केला. आता लक्षात घ्या त्याने 2 टीनचे डबे विकलेले आहेत, एका डब्याची किंमत किती आहे, 2800 रुपीज. मग आपल्याला टोटल टॅक्सेबल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावं लागेल. सेकंड पॉईंट जो येणार आहे तो आपला येणार आहे टोटल टॅक्सेबल व्हॅल्यू. आता टोटल टॅक्सेबल व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करतो आपण, इज इक्वल टू एकासाठी टॅक्सेबल व्हॅल्यू किती, एका टीनसाठी, बरोबर. मग आपण काय करणार आहे, टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ईच टीन मल्टिप्लाय बाय काय करणार आहे, नंबर ऑफ, जे किती नंबर घेतलेले टीन ते त्याने मल्टिप्लाय करणार आहे. आता टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे एकाची, 2800 रुपीज मल्टिप्लाय बाय किती घेतले तर नंबर 2, म्हणजे इथे किती येणार आहे 2. मग पहा तुमच्याकडं आन्सर किती येणार आहे, 5600. आलं लक्षात, हे असणार आहे तुमचं टोटल टॅक्सेबल व्हॅल्यू. आता या टोटल टॅक्सेबल व्हॅल्यूवरती आपल्याला काय करायचं आहे, अमाऊंट ऑफ CGST आणि SGST कॅल्क्युलेट करायचं आहे. दोन्हीपैकी एक कॅल्क्युलेट केला तरी तुम्ही दोघांसाठी तो लिहू शकता. म्हणजे थर्ड स्टेप काय असणार आहे तुमचं, अमाऊंट ऑफ, एकाचं कोणाच तरी कॅल्क्युलेट करू आपण, अमाऊंट ऑफ CGST इज इक्वल टू, आता आपल्याला किती सांगितलं आहे रेट, 14%. हे 14% कसे लिहितो आपण, 14 डिवाइड बाय 100 मल्टिप्लाय बाय जे टॅक्सेबल अमाऊंट आहे ते टॅक्सेबल अमाऊंट या ठिकाणी घेणार. म्हणजे किती येणार टॅक्सेबल अमाऊंट, 5600. 0 0 0 0 कॅन्सल. आता उरलं काय फक्त 14 मल्टिप्लाय बाय 56, आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर आन्सर येईल पहा 784 रुपीज. मग तुमचं फायनल स्टेटमेंट काय असणार आहे, द अमाऊंट ऑफ CGST अँड SGST ऑन, जे आपले कशावरती कॅल्क्युलेट करायला सांगितलं होतं, ऑन द इनवॉइस लिहा, इज किती येणार आहे 784 रुपीज. हे असणार आहे तुमचं फायनल आन्सर. लक्षात घ्या जसा क्वेश्चन विचारलाय तसे काय करायचे, आन्सर कॅल्क्युलेट करायचे. नेक्स्ट प्रॉब्लेम काय सांगितलंय पहा, द टोटल व्हॅल्यू विथ GST. आपल्याला टोटल व्हॅल्यू दिली विथ GST, रिमोट कंट्रोल टॉय कार जी आहे, खेळण्यातली गाडी म्हणतो आपण, टोटल व्हॅल्यू दिलेली पहा. टोटल व्हॅल्यू किती दिली, 770 रुपीज. आपण गिवन मध्ये डाटा लिहून घेऊ. टोटल व्हॅल्यू किती दिलेली आपल्याला, टोटल व्हॅल्यू दिली पहा 1770 रुपीज. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे आपल्याला, रेट ऑफ GST दिलेला आहे, रेट
ऑफ GST हा किती दिला आहे 18% दिलेला आहे पहा. तर आपल्याला कॅल्क्युलेट काय काय करायचं आहे टॅक्सेबल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची फर्स्टमध्ये आणि सेकंड पॉईंटमध्ये काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे CGST आणि SGST रेट. आता दोनच व्हॅल्यू आहेत आपल्याकडे टोटल व्हॅल्यू आहे रेट ऑफ GST आहे आपल्याकडे टॅक्सेबल व्हॅल्यू नाही आहे. मग आपण काय करू अज्युम करू अज्युम दॅट टॅक्सेबल व्हॅल्यू इज इक्वल टू एक्स. आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू माहित नाही म्हणून आपण काय अज्युम केली एक्स असं अज्युम केली. आता आपल्याला माहिती आहे जर आपल्याला GST कॅल्क्युलेट करायचं असेल साधं एक्झाम्पल घेतो 100 रुपयाची एक वस्तू आहे याच्यावरती जर 12% GST असेल तर याला आपण GST किती द्यावा लागतो 12 रुपये. मग याची टोटल व्हॅल्यू किती झाली 112 रुपये. मग आपल्याला जर GST फक्त किती दिला हे कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण काय करतो ही जी टोटल व्हॅल्यू आहे या टोटल व्हॅल्यूमधनं याची टॅक्सेबल व्हॅल्यू काय करणार आहे मायनस म्हणजे 112 मायनस काय येणार आहे 100 येणार आहे. आलं लक्षात. म्हणजेच 100 काय झाली ही याची टॅक्सेबल व्हॅल्यू झाली. मग टोटल व्हॅल्यूमधनं जर टॅक्सेबल व्हॅल्यू आपण मायनस केली तर आपल्याला काय मिळतं GST मिळतं. आलं लक्षात. मग तेच आपण काय करणार आहे या ठिकाणी कॅल्क्युलेट करणार आहे. GST कसा मिळवणार आहे आपल्याकडे टोटल व्हॅल्यू किती आहे 1770. मग आपण घेऊया टोटल व्हॅल्यू असं लिहितो मी टोटल व्हॅल्यू मायनस काय घेतो टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजेच काय येणार आहे हे टोटल काय येणार आहे आपलं GST किती GST भरला ते येतं इथं किती येईल 12 आन्सर येईल म्हणजे 12 रुपये काय दिला आपण GST दिला. तेच पहा आपण नाही हा GST असं लक्षात ठेवा इज इक्वल टू आता आपण GST कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला आहे आपल्याकडे GST रेट किती असतो तो GST रेट घेणार आहे. आपल्याकडे GST रेट किती दिला आहे 18% दिला आहे म्हणजे आपण 18/100 घेणार आहे आणि मल्टिप्लाय बाय काय करतो टॅक्सेबल व्हॅल्यू किती आपल्याकडं x मग इथं काय येणार आहे x ही सुद्धा काय आहे GST ची व्हॅल्यू म्हणजे दोन्ही व्हॅल्यू सेम असतात म्हणून इक्वल घेतले. आता टोटल व्हॅल्यू आपल्याला माहिती टोटल व्हॅल्यू किती आहे 1770 रुपीज मायनस टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे x इज इक्वल टू पहा या ठिकाणी किती आहे 18/100 मल्टिप्लाय बाय किती आहे x. आता याच्यावरून आपल्याला काय मिळेल लक्षात घ्या हे जर आपण सिम्प्लिफाय केलं तर सिम्प्लिफाय केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी याची व्हॅल्यू मिळेल पहा x म्हणजे काय टॅक्सेबल व्हॅल्यू मिळेल. आता सिम्प्लिफाय करण्यासाठी पहा हा 100 इकडे न्या मल्टिप्लाय होईल. आलं लक्षात म्हणजे 100ने सुरुवातीला इकडं मल्टिप्लाय करून घ्या मायनस x इज इक्वल टू इकडे किती येणार आहे 18x येतील. पहा आता इकडे जर 100ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर येईल 1770 डबल 0 येईल आणि 100x येतील इज इक्वल टू किती येणार आहे 18x. हा 100x इकडे शिफ्ट करा म्हणजे काय येईल पहा मी इकडे लिहितो आता 18x हा मायनस होता इकडे आल्यानंतर किती झाला प्लस झाला प्लस किती आला 100x इज इक्वल टू किती आलं 177000. आता लक्षात घ्या या दोघांची ॲडिशन जर केली या दोघांची ॲडिशन केल्याच्या नंतर आपल्याकडे व्हॅल्यू किती मिळेल 118x इज इक्वल टू किती आला 177000. आता आपल्याला फक्त x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची हा 118 इकडे शिफ्ट करा म्हणजे नेक्स्ट पहा काय येईल x इज इक्वल टू 1777000 डिवाइड बाय किती येणार आहे 118 म्हणजेच आपल्याला x ची व्हॅल्यू किती मिळेल पहा x इज इक्वल टू 1500 म्हणजे आता ही झाली आपली टॅक्सेबल व्हॅल्यू. आता आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू मिळाली याच्यावरून आपण CGST आणि SGST काय करू शकतो कॅल्क्युलेट करू शकतो. आता सुरुवातीला पहा आपल्याला काय सांगितलं आहे रेट ऑफ GST किती सांगितलं आहे 18% सांगितलं आहे. आपण लिहू शकतो वी नो दॅट इकडे लिहितो वी नो दॅट द रेट ऑफ CGST and rate of SGST are equal. मग ते इक्वल म्हणजे किती येतील 18 डिवाइड बाय 2 किती आला 9%. देअरफॉर CGST अमाऊंट एक कॅल्क्युलेट करू इज इक्वल टू आता आपलं टॅक्सेबल अमाऊंट किती आहे 1500 आपण आत्ताच कॅल्क्युलेट केले. आलं लक्षात. याच्यावरती आपल्याला किती पर्सेंट टॅक्स कॅल्क्युलेट करायचा आहे 9%. मग 9% कसं लिहितो आपण 9/100 मल्टिप्लाय बाय टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे 1500. आलं लक्षात. आता 1500 हे दोन काय झाले कॅन्सल झाले. तर पहा तुमच्याकडं टॅक्सेबल अमाऊंट जे आहे GSTचं ते किती असणार आहे 135 रुपीज. मग तुमचं फायनल आन्सर काय असणार आहे पहा अमाऊंट ऑफ
CGST इज इक्वल टू किती असणार आहे 135 रुपीज आणि त्याच्यानंतर अमाऊंट ऑफ SGST सुद्धा किती असणार आहे अमाऊंट ऑफ SGST हे सुद्धा किती असणार आहे 135 रुपीज. हे झालं तुमचं आन्सर. आता लक्षात घ्या या प्रॉब्लेममध्ये आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू दिलेली नव्हती. ज्या वेळेस तुम्हाला टॅक्सेबल व्हॅल्यू दिलेली नसेल त्याच्यासाठी हे एक्झाम्पल घेतले पहा. आपल्याकडे फॉर्म्युला काय असतो टॅक्सेबल व्हॅल्यू आपण कशी कॅल्क्युलेट करतो लक्षात घ्या. टोटल व्हॅल्यू मायनस जर टॅक्सेबल व्हॅल्यू आपण मायनस केली टोटल व्हॅल्यूमधनं टॅक्सेबल व्हॅल्यू तर आपल्याला GSTची व्हॅल्यू मिळते. म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे हा कशाचा आहे GSTचा फॉर्म्युला आहे. प्लस आपण काय करतो आपल्याला GST रेट दिला मल्टिप्लाय वर आपण टॅक्सेबल व्हॅल्यू केलं तर आपल्याला GSTच मिळणार आहे. म्हणजे दोन्ही फॉर्म्युले कशाचे आहेत GSTचे. मग आपण अजून काय केलं टॅक्सेबल व्हॅल्यू इज इक्वल टू काय x असं अजून केलं. हा x ह्या व्हॅल्यू या ठिकाणी पुट केल्या x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली म्हणजे हीच काय झाली आपली टॅक्सेबल व्हॅल्यू किंवा टॅक्सेबल अमाऊंट. याला आपण लिहू शकतो टॅक्सेबल अमाऊंट इज इक्वल टू किती आहे 1500 रुपीज. हे झालं आपलं टॅक्सेबल अमाऊंट. आता हे अमाऊंट या अमाऊंटवरती आपल्याला नंतर काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं होतं CGST आणि SGST. लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्हाला टॅक्सेबल अमाऊंट दिलेलं नसेल तर याच फॉर्म्युल्याचा यूज करून काय करायचं टॅक्सेबल अमाऊंट काय करायचं फाइंड आउट करायचं. हाच फॉर्म्युला आहे. हाच फॉर्म्युला काय होतो उपयोगी होतो टॅक्सेबल अमाऊंट कॅल्क्युलेट करण्यासाठी. आता पहा काही प्रॉब्लेममध्ये तुम्हाला असं सांगितलं जातं की एखाद्या कस्टमरने कन्झ्युमरने एखादा प्रोडक्ट परचेस केला आणि त्या परचेस केलेल्या प्रोडक्टवरती त्याला डिस्काउंट मिळालं. आता लक्षात घ्या ज्यावेळेस आपल्याला या कंडिशनमध्ये टॅक्सेबल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल टॅक्सेबल व्हॅल्यू त्यावेळेस जो आहे तो प्रिंटेड प्राईजमधनं आपल्याला जो मिळालेला डिस्काउंट आहे तो मिळालेला डिस्काउंट आपल्याला मायनस करावा लागतो. आता मी या ठिकाणी फक्त टॅक्सेबल व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची ते सांगतो कारण बाकीची प्रोसेस सगळी सेम असणार आहे. आता लक्षात घ्या एक एक्झाम्पल आहे प्रॅक्टिस सेटमध्ये तुम्ही पाहते एक्झाम्पल वॉशिंग मशीन परचेस केलेला आहे की ज्या वॉशिंग मशीनची प्रिंटेड प्राइस किती ते 40,000 रुपीज आहे आणि डिस्काउंट किती मिळालेला आहे 5% डिस्काउंट आहे. आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट करायची असेल तर आपल्याला या प्रिंटेड प्राइसमधून हा जो डिस्काउंट मिळाला आहे तो मायनस करावा लागेल. त्याच्यानंतर आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू मिळेल. आता टॅक्सेबल व्हॅल्यू कॅल्क्युलेट कशी करायची तर पहा आपल्याला डिस्काउंट अमाऊंट कॅल्क्युलेट करावं लागतं. त्याला जे डिस्काउंट मिळाला आहे त्या डिस्काउंटचं जे अमाऊंट असतं ते अमाऊंट आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. आपल्याला माहिती आहे डिस्काउंट किती मिळाला 5% डिस्काउंट मिळाला म्हणजे 5% आपण कशी लिहितो 5/100 मल्टिप्लाय बाय कोणत्या प्रिंटेड प्राइसवरती डिस्काउंट मिळतो पहा. जी प्रिंटेड प्राइस असते त्याच्यावरती आपल्याला काय मिळणार आहे डिस्काउंट मिळणार आहे. म्हणजे हा जो आहे 40,000 वरती हा काय आहे डिस्काउंट आहे. आता याच्यावरती जर आपण डिस्काउंट कॅल्क्युलेट केला तर पहा हा 0 हा 0 कॅन्सल होईल. त्याच्यानंतर किती 2,000 रुपीज हा काय झाला डिस्काउंट झाला. आलं लक्षात. आता हा डिस्काउंट आहे आपल्याला काय करायचं टॅक्सेबल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. मग टॅक्सेबल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी अशा कंडिशनमध्ये ज्यावेळेस तुम्हाला डिस्काउंट दिलेलं असेल त्यावेळेस तुम्ही काय करणार आहे जी प्रिंटेड प्राइस आहे काय करणार आहे ती प्रिंटेड प्राइस या प्रिंटेड प्राइसमधनं हे जे डिस्काउंट अमाऊंट आहे जे तुम्हाला डिस्काउंट दिलेला आहे तो डिस्काउंट अमाऊंट काय करणार आहे तुम्ही मायनस करणार आहे. म्हणजे आता प्रिंटेड प्राइस किती होती आपल्या रेफ्रिजरेटरची वॉशिंग मशीनची 40,000 रुपीज. आलं लक्षात. मायनस आपल्याला किती करायचं डिस्काउंट किती होतं 2,000 रुपीज. मग तुमच्याकडं जी टॅक्सेबल व्हॅल्यू आली किंवा जे टॅक्सेबल अमाऊंट आलं ते किती आलं 38,000. मग या अमाऊंटवरतीच आपल्याला काय करावं लागणार आहे टॅक्स पे करावं लागणार आहे. याच्यावरती तुम्ही जे तुम्हाला सांगितलंय जसं 18% असेल किंवा 9% असेल जसं CGST आपण कॅल्क्युलेट करतो SGST कॅल्क्युलेट करतो तसा तुम्ही याच्यावरती कॅल्क्युलेट करू शकता. लक्षात घ्या ज्या वेळेस तुम्हाला डिस्काउंटचं एक्झाम्पल येईल तर तो डिस्काउंट जो असतो तो प्रिंटेड प्राइसमधनं काय करायचा मायनस करायचा. त्यावेळेस जी टॅक्सेबल व्हॅल्यू मिळते त्याच टॅक्सेबल व्हॅल्यूवरती आपण CGST SGST कॅल्क्युलेट करू शकतो.